वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर. वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खल्लास. संतोष देशमुख प्रकरणात एक अनोखं वळण आलंय की ज्यामुळे वाल्मिक कराडचे समर्थक अक्षरशः रडू लागलेत. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे खुश झालाय तर आरोपीच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. कारण अचानक एक अशी रेकॉर्डिंग बाहेर आली, एक अशी रेकॉर्डिंग जी आजपर्यंत पद्धतशीरपणे दाबून ठेवली होती, गुप्त ठेवली होती आणि ज्यामुळे आरोपीचा अंत झाला. ही रेकॉर्डिंग आजवर कोणालाच माहिती नव्हती. आरोपी म्हणायचा, माझ्या या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी त्या ठिकाणी नव्हतोच, मी घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होतो. पण अचानक एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे जे घडलं, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता, हा एक असा नवीन पुरावा आहे की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला. कारण की कोर्टानं बंद दारावर एक सुनावणी केली. त्या सुनावणीमध्ये जो आरोपी, ज्याला सगळेजण घाबरत होते, बीड जिल्ह्यात ज्याची दहशत होती, तोच आरोपी ढसाढसा रडू लागला. मग अचानक कसं काय झालं की वाल्मिक कराडच्या दहशतीचा अखेरचा श्वास घेतला? काय आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये? त्या रेकॉर्डिंगमध्ये कोणतं मोठं नाव समोर आलंय की ज्यामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झालाय? आज अचानक कोर्टात नेमकं काय घडलं? उज्ज्वल निकम यांचा ऐतिहासिक हा विजय झाला असं का मानलं जात आहे? नेमकं काय झालं या प्रकरणात? आज अचानक कोणती रेकॉर्डिंग बाहेर आली? रेकॉर्डिंगमध्ये कोणतं नाव समोर आलं की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर निर्माण झाला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. बीड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणात आज एक असं अनोखं वळण आलंय की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूला जल्लोष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या गोट्यात स्मशान शांतता पसरली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न विचारला जात होता की संतोष देशमुखांना कधी न्याय मिळेल, कधी आरोपींना पापाची शिक्षा मिळणार, कधी आरोपींना शिक्षा होणार. पण अखेर आज जे घडलं, कारण सगळे पुरावे दिले होते, सगळे पुरावे कोर्टाकडे जमा होते आणि या पुराव्यानुसार शिक्षा झाली असती. पण एवढी काय मोठी शिक्षा झाली नसती. पण अचानक एक पुरावा समोर आल्यामुळं, ती गुप्त रेकॉर्डिंग समोर आल्यामुळं अखेर वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खल्लास. एक अशी रेकॉर्डिंग जी कोणालाच माहिती नव्हती, तिच्यात एक असं वेगळंच नाव समोर आलंय की जे ऐकून आरोपी ढसाढसा रडायला लागला. समर्थकांवर दुःखाचा डोंगर निर्माण झाला. अचानक असं काय झालं? अतिशय धक्कादायक गोष्ट आज या प्रकरणामध्ये झालेली आहे. संतोष देशमुख यांच्या ज्या प्रकरणाला तब्बल 1 वर्ष उलटले, आजपर्यंत कराडचे समर्थक छाती ठोकून सांगत होते की आमचा अण्णाचा याच्याशी काहीही संबंध नाही, अण्णा तर घटनास्थळी नव्हतेच. समर्थकांचा असा दावा होता, अण्णा निर्दोष आहे आणि खरंच पुराव्यामध्ये तसं काही सापडत नव्हतं. वाल्मिक कराड तिथं नव्हताच, हे पुराव्यामधून सिद्ध होत होतं. पण अचानक एक रेकॉर्डिंग बाहेर आल्यामुळे समर्थकांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर आरोपीचा जेलमध्येच खेळ खल्लास झालाय. बाहेर आल्यावर आम्ही त्याची हत्ती मिरवणूक काढू, पण म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात आणि अगदी तसंच घडलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये आज असा चक्रव्यूह रचला की ज्याच्यामधून आता सुटणं शक्य नाही. समर्थकांना वाटत होतं तारीख पे तारीख पडेल, पण कोर्टानं आज चार्ज फ्रेमिंग म्हणजे दोषारोप निश्चित केले आहेत. हे तर आपल्याला माहीत आहेच, पण वाल्मिक कराड हा केवळ संशयित राहिला नाहीये, तर त्याला आता संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड ठरवण्यात आलेला आहे. आता मास्टरमाइंड ठरवलाय, पण रेकॉर्डिंगमध्ये नेमकं कोणाचं नाव समोर आलंय हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. कोर्टाच्या आवारात आज अचानक गर्दी झाली होती. न्यायाधीश पटकन आले, खुर्चीवर बसले. त्यांनी आरोपीला पहिला प्रश्न विचारला, तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? यावर कराडनं नेहमीप्रमाणे राजकीय उद्देशाचा पाढा वाचायला सुरुवात केली. तो म्हणाला, मला राजकीय कारणातून फसवण्यात आलंय, मला बोलायची संधी द्या, असं तो ओरडून त्यावेळी सांगत होता. पण न्यायाधीशांनी त्याला तिथंच फटकारलं. ही भाषण देण्याची जागा नाहीये, जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे. कोर्टानं स्पष्ट केलं की आता चर्चा नाही, आता थेट पुराव्यांवर काम होणार आणि याचवेळी आरोपीचे पाय थरथरायला लागले. ज्या हातांनी एकेकाळी दहशत माजवली होती, तो आवाज अक्षरशः ऑर्डर देत होता. आज तेच हात आणि तोच आवाज अक्षरशः कापत होता. कारण त्याला समजलं होतं की उज्ज्वल निकम यांच्यापुढे अशा काही गोष्टी आहेत की ज्या आता खेळ संपवू शकतात. सरकारी पक्षानं आज 1-2 नव्हे तर 23 व्हिडिओ क्लिप सादर केल्या ना. त्या 23 व्हिडिओ क्लिपमध्ये काय होतं, अचानक कोर्टानं हा फैसला घेतल्यामुळं हे 23 क्लिप समोर आल्या होत्या. पण त्या पद्धतीने एका सामाजिक कार्यकर्त्या सरपंचाला अमानवीय वागणूक देण्यात आली. त्याचं चित्रीकरण स्वतः आरोपींनीच केलं होतं. त्यांना वाटलं व्हिडिओ दाखवून आपल्याला दहशत माजवता येईल, पण आज हेच व्हिडिओ त्याचा फासाचा दोर बनलेत. अखेर व्हिडिओ दाखवण्यात आले, पण खरी वेळ आली त्या रेकॉर्डिंगची. त्या रेकॉर्डिंगमध्ये काय होतं की ज्यामुळे वाल्मिक कराडवर दुःखाचा डोंगर कोसळला. अक्षरशः जेलमध्येच खेळ खल्लास झाला. कराडचे वकील वारंवार सांगत होते की
चुकीचा मोक्का लावलाय, पण कोर्टानं ते पूर्णपणे फेटाळून लावलं. संघटित गुन्हेगारी खंडणी आणि एका निष्पाप व्यक्तीचा या सगळ्या गोष्टी आता सिद्ध होत आहेत. मग तरी कराड एकच गोष्ट वारंवार सांगत होता. तो कोर्टामध्ये ओरडून सांगत होता, मी तिथं नव्हतो, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. पण कोर्टानं एक अशी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग समोर आणली की ज्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या अगदी गोटात त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या पुराव्याची की ज्यानं वाल्मिक कराडचा अहंकार मातीत मिसळला. त्याचे दहशत तिनं शेवटचा श्वास घेतला, कारण की ती रेकॉर्डिंग जेव्हा उघड झाली कोणालाच वाटत नव्हतं या रेकॉर्डिंगमुळं काय होईल. पण अखेर कोर्टासमोर उज्ज्वल निकम यांनी ती गुपित रेकॉर्डिंग प्ले केलं तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं संभाषण होतं. कराड जो दावा करत होता की माझा काही संबंध नाही, तो या दावा एका ऑडिओनं संपवला. मग त्या ऑडिओमध्ये काय होतं, कारण त्या ऑडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे हे जवळपास आता निश्चित झालंय. वाल्मिक कराडची ही रेकॉर्डिंगमध्ये काय आलंय, मोठं कोणतं नाव याच्यात घेतलं गेलंय, काय महाराष्ट्रात यांच्यामुळे भूकंप होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोर्टानं रेकॉर्डिंग प्ले करण्याचे आधी चार्ज फ्रेमिंग केलं होतं, म्हणजे आरोपी निश्चित झाले होते. हे आरोप निश्चित होऊ नये म्हणून आरोपींनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. मला दोषमुक्ती सध्या यासाठी वेगवेगळ्या अर्ज पद्धतीनं केले होते. कोर्टाची सुनावणी लांबावी म्हणून वेगवेगळे नाटक देखील त्यांनी केले. बऱ्याच वेळा बेलसाठी अर्ज केला. तब्बल 20हून अधिक वेळा या प्रकरणाची सुनावणी झाली. वेळोवेळी त्या ठिकाणी याच्यामध्ये डिले करण्याचा प्रयत्न चालू होता, पण अखेर ते रेकॉर्डिंग समोर आल्यामुळं ते कोर्टानं ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला. मग त्या रेकॉर्डिंगमध्ये काय होतं की ज्यामुळं अक्षरशः तो कराड, ज्याला डॉन समजलं जायचं, त्याची दहशत संपूर्ण बीडमध्ये होती. अखेर तोच मास्टरमाइंड आता सिद्ध झालाय आणि या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा होणार. त्या रेकॉर्डिंगमध्ये कराड स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येतोय. तो म्हणतोय की जो आपल्या कामात आडवा येईल त्याला कायमस्वरूपी आडवा करा. जर आपल्या कामात किंवा आपल्याला खंडणी देण्यामध्ये तो जर आडवा येत असेल तर त्याला कायमचा आडवा करा, अशा पद्धतीचा आदेश तो देताना दिसला. हे शब्द कराडचेच होते. हे ऐकल्यानंतर आरोपी स्वतःला डॉन समजत होता. तो भर कोर्टात लहान मुलासारखा अगदी रडू लागला. त्या ज्या मास्टरमाइंडनं लांब नसून हा डाव आखला होता त्या आवाजात आता पुराव्यानिशी जगासमोर आल्या होत्या. एका वाक्यामुळे त्याला जन्मठेप नाही तर रेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशीची शिक्षा होऊ शकते. आता पुढील सुनावणी जी आहे ती 8 जानेवारीला याचे अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. आता पहा, कायद्यानं दाखवून दिलंय की तुम्ही किती मोठे असला तरी संविधानापेक्षा मोठं नाहीये, हे देखील आता इथं सांगून दिलेलं आहे. पहा, जरी आरोपी किती हुशार असला, किती शिताफीनं त्यांनी गुन्हा जरी केलेला असला तरी एक ना एक दिवस त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळतच असते. आणि नक्कीच आता पुढील सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे. 8 जानेवारीला यावर आता अखेरची सुनावणी होऊ शकते आणि नक्कीच यांना फाशी देखील जाहीर होऊ शकते.